शिवाजी पार्कवरील उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज पत्रकार परिषद घेत टोलेबाजी केली। काल उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीला शिवाजी पार्कवरील भाषणात नेहमीप्रमाणे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हे वाक्य उच्चारलं, ते काल त्यांनी उच्चारलं नाही। त्यावरून एकनाथ शिंदेंनी टोलेबाजी केली आहे। माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हा शब्द कालपासून बंद झाला असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला। तर हिंगोलीच्या कळमनुरीतल्या सभेतनं उद्धव ठाकरेंनी मग एकनाथ शिंदेंवर पलटवार केला। माननीय खरगे साहेब, पवार साहेब, राहुल जी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कालची सभा एक फॅमिली गॅदरिंग होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तुम्ही काल म्हणालो कालचा दिवस काळा दिवस आहे, कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाच्या समोर आणि बाळासाहेबांच्या समाधीसमोर ही सभा झाली। खरं म्हणजे उबाठाच्या लोकांनी जाऊन पहिलं तिथे माफी मागितली पाहिजे होती। जाऊन आमच्या सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या बरोबर मला बसावं लागतंय आणि त्याचबरोबर आता काल एक शब्द बंद झाला, माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनींनो। यावरून आज लक्षात आलं की बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका, त्यांचं धोरण, त्यांची आयडिओलॉजी हे सगळं सोडलं आणि म्हणून तर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आता पंचायत अशी झाली की मी भाषणाची सुरुवात कशी करावी हे आता मिंदे ठरवायला लागलेत। मला त्यांना विचारायचं आहे, नमो सैनिकांना आणि मोदी भक्तांना, का हो मोदी भक्तांनो, तुम्ही देशभक्त नाही आहेत का? हे सगळे एवढे आंधळे झालेत मोदी भक्तीपायी की त्यांना फक्त मोदी भक्त एवढंच पाहिजे। आम्ही मोदी भक्त नाही, आम्ही देशभक्त आहोत आणि देशभक्त म्हणूनच राहू। तुम्हाला जी काय चाटुगिरी करायची ती करा, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, पण आमच्या देशभक्तीच्या आड याल तर तुम्हाला किती खोल गाडायचं ते आम्ही ठरवू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।